हलक्या जाळीदार पांढरशुभ्र इडल्या आपण रेशनच्या तांदळापासून तयार करणार आहोत. ते रेशनचा तांदूळ जो जुना आहे, जाड आहे, त्यापासून इडल्या कशी तयार करतात. आणि खोलगट भांडं घेऊन त्यात आपण तांदूळ मोजून घेतलेले आहे. 3 वाट्या तांदूळ आहे, तर 1 वाटी उडीद डाळ आहे. आता हे भिजत घालणार आहोत आपण स्वच्छ धुवून. ज्या वाटीनं आपण तांदूळ मोजणार आहोत त्याच वाटीनं आपण डाळही मोजणार आहोत. रेशनचा तांदूळ थोडा काळसर असतो, त्याला 3 ते 4 पाण्याने चोळून स्वच्छ धुवून घेणार आहोत आपण. काळसरपणा कमीसा होतो आणि इडली पांढरशुभ्र होते. डाळही त्याचप्रमाणे स्वच्छ धुवून घेणार आहोत 2 ते 3 पाण्याने. आणि 1 छोटा चमचा आपण मेथीदाणे घेतलेले आहे. तांदूळ धुवून घेतलेले आहे. काळसरपणा नाहीसा होतो स्वच्छ धुतल्यानंतर. आणि डाळही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यासाठी आता पाणी टाकून घेणार आहोत आपण आणि 5 ते 7 तास त्याला भिजत ठेवणार आहोत. साधारण 1.5 ते 2 इंच आपण पाणी टाकून घेणार डाळच्या भांड्यात आणि तांदळाच्या भांड्यात. आणि हे आपल्याला भिजत ठेवणार आहोत. फर्मेंटेशनसाठी आपण त्यात मेथीदाणेही घातलेले आहे. व्यवस्थित भिजलेले आहे. चला आता आपण मिक्सरमधून याला तळून घेणार आहोत. बघू शकता आपण. पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. अर्धी वाटीभर पोहे घेतलेले आहे आपण आणि ऐती वेळेवर घेतलेले आहे. आधी काही भिजत ठेवलेले नव्हते. आता थोडे थोडे करून आपण मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे. मोठ्या भांड्यातून आपण आता हे दळून घेणार आहोत आणि तेच पाणी आपण थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकून ते दळून घेणार. तांदूळ बघू शकता जसे लागेल त्याचे प्रमाण थोडे थोडे पाणी टाकून. मोठं डब्बा घेतलेला आहे कारण की पीठ खूप छान फर्मेंट होतं आणि फुगून येतं वरती. त्यासाठी पोहे पण दळून घेणार आपण थोडे थोडे करून. डाळ दुसरी बॅच दळत असताना आपण पोहेही टाकलेले आहे. आता तेही दळून घेणार आहोत आणि तेच पाणी घेतलेले आहे आपण तांदूळ भिजलेले. रवाळ असे दळून घेतले आपण, वाटून घेतलेले आहे मिक्सरच्या भांड्यातून. तेही सगळं हाताच्या साहाय्याने पण काढून घेणार आहे. मिक्सरच्या भांडं स्वच्छ करून घेणार आहे थोडेसे पाणी टाकून. आता डाळही टाकून दळून घेणार आहोत, वाटून घेणार आहोत आपण. तेच पाणी टाकणार आहे थोडे थोडे करून आणि मस्तपैकी रवाळ दळणार आहोत. ही रवाळ दळून घेतलेली डाळ पण आता तेही मिक्स करणार आपण आता तांदळाच्या बॅटरमध्ये. बघू शकता ह्याचप्रमाणे आता सर्व डाळही दळून घेणार. आणि एका दिशेने चमच्याच्या सहाय्याने आपण थोडेसे 5 मिनिटं फेटून घेणार आहोत कारण की छान मिक्स होते आणि फर्मेंटेशन पण खूप छान होते. इडली, डोसा, उत्तप्पा, आप्पे खूप छान होतात ह्याप्रमाणे केले तर आणि कुठेही चुकत नाही. एका दिशेने आपण 5 मिनिटं फेटून घेतलेले आहे. मिश्रण खूप कमी दिसत आहे डब्यात आणि 1 मिरची टाकून घेतलेली आहे मी. आता कुठेही उबदार जागी किंवा कुठेही ठेवण्याची गरज नाही आपल्याला. आपण साधारण 4 ते 5 तासानंतरच आपले पीठ खूप छान फुगून आलेले बघू शकता आपण. आणि झाकणावरही लागलेले आहे बेटर आणि खाली ताटातही पडलेले आहे. बगच्च भरल्यासारखं दिसत आहे. आधी किती कमी बेटर होतं ना, आता तिपटीनं फुगून आलेले आहे. बघू शकता खूप छान फर्मेंट झालेले त्याच्याले. बघू शकता सर्व पीठ आपण डब्यात टाकून घेणार. या साईडचे वगैरे पीठ निघालेले. हाताच्या साहाय्याने मी सर्व पीठ काढून घेतले झाकणाचे पण. आपलं बॅटर तयार झालेले आहे इडली, डोसा, आप्पे करण्यासाठी. उत्तप्पा पण खूप छान होतो. आता चला इडली करून घेणार आपण. थोडेसे ऑइल लावून घेते झाकणाला पण इडलीच्या भांड्याला आणि भांड्यात पाणी टाकून ठेवलेले आहे तापण्यासाठी. आता जेवढे आपल्याला बॅटर लागले त्याप्रमाणे त्यात थोडे थोडे करून
यात मीठ, थोडंसं बेकिंग सोडा ते टाकून आपण मिक्स करणार आहे. बघू शकता बेकिंग सोडा आणि चवीला लागेल त्याप्रमाणे मीठ टाकून घेतलेले आहे. पुन्हा थोडेसे फेटून घेणार आहे आपण. छान हलके होते मग पीठ आणि इडल्याही खूप पांढरे शुभ्र आणि हलक्या होतात. आणि 10 मिनिटच आपण वाफवणार आहोत. इडली पात्र ठेवलेले आहे आणि इडलीच्या भांड्यात पाणी टाकून आपण उकळास ठेवलेले आहे. इडली भरून इडली वाफवून घेणार आहे. सर्व प्लेट वगैरे भरून घेतलेलं आहे आपण इडलीच्या. तर 10 मिनिटासाठी इडली वाफवून घेणार, जास्त वाफवायचे नाही. त्याला इडली पात्र लावून घेतलेली आहे. आता इडली वाफत आहे तोपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेणार. त्याच्यासाठी आपण खोबरं घेतलेलं आहे, हिरवी मिरची, शेंगदाणे, आल्याचे तुकडा आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, डाळ भाजून घेतलेली आहे आणि थोडी मिरची भाजून घेतलेली आहे. आणि थोडंसं पाणी टाकून आता सर्व त्याचे आपण पेस्ट करूया किंवा आपल्याला थोडे जाडसर ठेवणार जसं आपल्याला आवडेल त्याप्रमाणे. दोनदा बॅच करणार आहे. आणि मीठ आधी मीठ टाकण्यास राहिले होते, तर टाकून घेतले मीठ. आणि पातेल्यात आपण मस्तपैकी तेल गरम करून आणि गॅस बंद करणार आहे. मोहरीचा आणि कढीपत्त्याचा तडका देणार आहे, फोडणी देणार आहोत. बघू शकता कढीपत्त्याचे पान आणि मोहरी छान फुगलेली आहे. त्याच भांड्यात आता छानपैकी कढीपत्ता ते फुललेलं आहे. तर त्याच भांड्यात आपण चटणीला फोडणी देणार. तर गॅस बंद आहे आणि मीठ आपण आधी टाकून घेतलेले आहे. आता गॅस बंद आहे आणि आता भांडे खाली उतरून घेणार आहे. आता इडली ही छानपैकी तयार झालेली आहे. बघू शकता आपण व्यवस्थित फुगून आलेले आहे आणि पांढरं शुभ्र झालेलं आहे. बघू शकता आपण गॅस बंद करून घेतलेला आहे. थोडीशी वाफ आहे त्याच्यात. आता आपण प्लेट हळूवारपणे सावकाश काढून घेणार आहे. चमच्याच्या साहाय्यानं किंवा हातानं चाकूच्या साहाय्यानं आपण काढू शकता इडली. सर्व इडली व्यवस्थित निघालेले आहे. बघू शकता छान झालेलं आहे. आणि गरम गरम इडली तुम्हाला दाखवत आहे मी. खूप छान झालेलं आहे. बघू शकता किती मस्त रवाळ झालेलं आहे एकदम. सर्व पटापट निघत आहे, कुठं चिटकलेलं नाही. तरी मी ना सुरी वापर केला ना चमच्याचा वापर केला काढण्यासाठी. व्हिडिओ कधी आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि नवीन असल्याने सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत.